नमस्कार, मी कस्तुरी. महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या आठवड्याभरातल्या सगळ्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्यात. सुरुवात करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलंय. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीनं विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS-द्वारे सूचना पाठवण्यात येणार आहे. तसंच ग्रामपंचायत कार्यालयं, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्ये देखील लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. ही योजना केवळ कर्जमुक्तीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून नव्या उमेदीनं शेतीसाठी बळ देणारी योजना आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाईची महापूजा संपन्न झाली आहे. यावेळी राज्याच्या सुख समृद्धी, शांती आणि जनकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. पंढरपूर कॉरिडॉरचं काम 2-2.5 वर्षात पूर्ण होईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. शेतकरी पांडुरंगाच्या दर्शनाला येताना समाधानानं यावा यासाठी सरकार प्रयत्न करते असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. सहकाराची नवी क्रांती भारत टॅक्सीमुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली देशात सुरू झालेली ही सहकार क्षेत्रातील भारत टॅक्सी मॉडेल संकल्पना प्रवाशांना रास्त भाड्यात सुरक्षित प्रवास देणारी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रांगणात केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष सोहळ्यात भारत टॅक्सी सेवेचा अधिकृत शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलाय. जागतिक बँकेच्या अहवालानुसार येत्या 10 वर्षात नागपूर शहर जलद गतीनं विकसित होत असून पायाभूत सुविधांच्या विकासामुळे शहराचा चेहरा बदलतोय. एक वैश्विक शहर नवी ओळख निर्माण होत असल्यामुळे शहराच्या सुनियोजित विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महानगरपालिकेच्या हिरवळीवर आयोजित विशेष समारंभात शहरातील 476 सफाई कामगारांना कायम नियुक्तीपत्र तसंच सरळ सेवा भरतीने 103 युवकांना नियुक्तीपत्राचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं आणि त्यावेळेस ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांना नागपूर महानगरपालिकेनं नियुक्तीपत्र देण्यासोबतच त्यांच्यासाठी मोफत घरकुल देण्याची योजना राज्यात सगळ्यात प्रथम राबवली आहे. नगर विकास विभागाने अर्बन चॅलेंज फंड या अभियानाची राज्यातील सगळ्या 423 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढला आहे. राज्यात 44,800 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प यातून आकाराला येणार असून आणि त्यामुळे शहरांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. राज्यातील सगळ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था या अभियानासाठी पात्र राहतील आणि त्यामुळे लहान शहरांना देखील बाजारातून निधी उभारून मोठे विकास प्रकल्प राबवणं सुलभ होणार आहे. या अभियानात पाणी आणि स्वच्छता, शहरांचा सृजनशील पुनर्विकास आणि शहरांना आर्थिक विकासाचे केंद्र बनवणं या 3 प्रमुख घटकांवर काम केलं जाणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने व्हर्च्युअल रियालिटी रोड सेफ्टी टॅब लॅब या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. रस्ते अपघातामध्ये घट होण्यास हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. रस्ते अपघातांमध्ये प्रभावी घट करण्यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिक यांनी सामूहिक जबाबदारीनं कार्य करणं आवश्यक आहे. राज्यातील पहिली प्रयोगशाळा बारामती इथे सुरू करण्यात आली असून या माध्यमातून रस्ते सुरक्षा विषयक नियमांचं पालन होण्यास मदत होणार आहे असंही उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या आहेत. या होत्या आठवड्याभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा एकदा भेटू पुढच्या आठवड्यात. तोवर नमस्कार.